नवीन अपडेट आहे बीड हत्या प्रकरणाच्या संदर्भात। बीड हत्या प्रकरणामध्ये आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये सुद्धा मोर्चा सुरू आहे। पैठणमध्ये बीड हत्या प्रकरणाच्या निषेधासाठी हा मोर्चा सुरू आहे। गेले काही दिवस सातत्याने आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये बीड हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात येतोय आणि आज पैठणमध्ये सुद्धा नागरिक जागरूक झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत आणि हत्या प्रकरणाचा निषेध करतायत। आपण या मोर्चा संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडनं। कृष्णा, आज पैठणमध्ये पुन्हा एकदा स्थानिक एकत्र आलेले आहेत निषेध करण्यासाठी। यांचं म्हणणं काय आहे, मागण्या काय आहेत? खरं तर आज मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालेला आहे, मात्र अद्यापही एक आरोपी अजूनही फरार आहे, कृष्णा अंधळे नावाचा। आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी अनेक लोक रस्त्यावर उतरत आहेत। आजही छत्रपती संभाजीनगरच्या पैठण या शहरामध्ये नागरिकांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि कठोरात कठोर शिक्षा सरपंच यांची ज्यांनी हत्या केली आहे त्यांना व्हावी या मागणीसाठी हे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। संतोष देशमुख यांचे घरची व्यक्ती, त्यांची मुलगी आणि त्यांचा भाऊ हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत। मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि अनेक नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होऊन या मारेकरांना फाशीची शिक्षाची मागणी या रस्त्यावर उतरून करत आहेत। काही वेळातच या मोर्चामध्ये जरांगे पाटील आणि देशमुख कुटुंबे देखील संबोधित करतील। ते काय या प्रकरणात आणखी मागणी करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पैठणमध्ये देखील मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। पूर्वी धन्यवाद कृष्णा या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।